पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे कोट्यावधी वारकऱ्यांचे आणि हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. आपण अनेक मंदिरामध्ये पाहतो, तेथे विष्णू लक्ष्मी, राम सीता किंवा शिव पार्वती यांच्या मूर्ती नेहमी एकत्र एकाच गाभाऱ्यात किंवा एकाच सिंहासनावर असतात. पण मात्र पंढरपुरात एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळते. येथे विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांची मंदिरे वेगवेगळी आहेत. दोघांचे गाभारे वेगवेगळे आहेत आणि दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहेत. असे का? यामागे कोणती ऐतिहासिक आणि धार्मिक कथा आहे? रुक्मिणी माता विठ्ठलावर का रुसल्या होत्या आणि त्या द्वारका सोडून पंढरपुरात का आल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही कथा खूप रंजक आणि भावुक आहे. गोष्ट सुरू होते द्वापार युगात, जेव्हा भगवान श्रीकृष्ण, जे पंढरपुरात विठ्ठल म्हणून आज ओळखले जातात, द्वारकेचे राजे होते आणि रुक्मिणी त्यांची मुख्य राणी होती. एकदा द्वारकेमध्ये एक मोठी घटना घडली. भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यात राधाचे स्थान हे अत्यंत वरचे होते. आपल्याला सर्वांना तर माहितीच आहे. एकदा माता राधा द्वारकेमध्ये श्रीकृष्णांना भेटण्यासाठी आल्या होत्या. श्रीकृष्ण आपल्या सिंहासनावर बसले होते. जेव्हा राधा तेथे पोहोचल्या, तेव्हा श्रीकृष्ण अत्यंत आनंदी झाले आणि प्रेमाच्या भरात त्यांनी राधाला आपल्या शेजारी सिंहासनावर बसून घेतले. त्याच वेळी माता रुक्मिणी देखील त्या कक्षात आल्या. त्यांनी पाहिले की श्रीकृष्णांच्या शेजारी त्यांचे हक्काचे स्थान असूनही तिथे माता राधा बसलेल्या आहेत आणि श्रीकृष्ण त्यांच्याशी बोलण्यात मग्न आहेत. रुक्मिणी माता आल्यानंतर श्रीकृष्णांचे त्यांच्याकडे लक्ष देखील गेले नाही आणि त्यांनी रुक्मिणी मातेचा योग्य तो आदर सत्कार केला नाही. हे पाहून माता रुक्मिणी त्यांच्या मनात अत्यंत तीव्र दुःख झाले. त्यांना वाटले की आपल्या प्रेमाचा आणि अधिकाराचा येथे अपमान झाला आहे. हा एक अत्यंत पवित्र आणि स्त्री सुलभ रागाचा क्षण होता. माता रुक्मिणी इतक्या नाराज झाल्या की त्यांनी त्याच क्षणी द्वारका सोडण्याचा निर्णय घेतला. त्या कोणालाही काहीही न सांगता राजवैभव सोडून द्वारकेतून पायी पायी निघून गेल्या. द्वारकेतून चालत चालत माता रुक्मिणी थेट महाराष्ट्रातील पंढरपूर क्षेत्राजवळ आल्या. त्या काळात पंढरपूरचा हा भाग अत्यंत घनदाट जंगल होता. त्याला दिंडीवन असे देखील म्हटले जाते. माता रुक्मिणी यांनी या शांत आणि निसर्गरम्य दिंडीवनाची निवड केली. आपल्या मनातील दुःख आणि विरह विसरण्यासाठी त्यांनी तिथे एकांतामध्ये कठोर तपश्चर्या करायला सुरुवात केली. त्यांचे पूर्ण लक्ष आता केवळ भक्ती आणि साधनांवर केंद्रित झाले होते. इकडे द्वारकेमध्ये जेव्हा श्रीकृष्णांना समजले की रुक्मिणी राजवाडा सोडून निघून गेल्या आहेत, तेव्हा ते अत्यंत व्याकुळ झाले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. रुक्मिणीशिवाय द्वारका अपूर्ण होती. श्रीकृष्णांनी रुक्मिणीचा शोध घेण्याचे ठरवले. ते शोधत शोधत गायींचे खिल्लार आणि आपले गोपाळ सवंगडी सोबत घेऊन थेट महाराष्ट्रातील या दिंडीवनात म्हणजेच पंढरपूरमध्ये येऊन पोहोचले. तेथे त्यांना माता रुक्मिणी तपश्चर्या करताना दिसल्या. श्रीकृष्णांनी मोठ्या प्रेमाने रुक्मिणीची समजूत काढली आणि आपली चूक मान्य केली आणि त्यांचा रुसवा दूर केला. माता रुक्मिणीचा राग शांत झाला आणि त्यांनी श्रीकृष्णांना माफ केले. आता कथा येथेच संपत नाही. यात अजून एक मोठा ट्विस्ट आहे. रुक्मिणी मातेचा राग शांत केल्यानंतर श्रीकृष्ण हे पंढरपुरातच राहणाऱ्या आपल्या एका परमभक्ताला भेटायला गेले, ज्याचे नाव होते पुंडलिक. पुंडलिक हा आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात अत्यंत मग्न होता. जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणजे विठ्ठल त्यांच्या दारात उभे राहिले, तेव्हा पुंडलिकाने मागे वळून देखील पाहिले नाही. पण आई वडिलांची सेवा अर्धवट सोडून तो देवाचे स्वागत करायला देखील उठला नाही. त्याने देवाचा आदर केला, पण कर्तव्याला पहिले महत्त्व दिले. पुंडलिकाने देवाला उभे राहण्यासाठी जवळच पडलेली एक वीट सरकवली आणि सांगितले, देवा, माझी सेवा पूर्ण होईपर्यंत या विटेवर उभे राहा. देवाप्रती भक्ताचे हे प्रेम पाहून भगवान विठ्ठल अत्यंत प्रसन्न झाले आणि ते दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या विटेवर उभे राहिले. माता रुक्मिणी जेव्हा तिथे पोहोचल्या, तेव्हा त्यांनी पाहिले की भगवान विठ्ठल विटेवर उभे राहून भक्ताची वाट पाहत आहेत. विठ्ठलाचे हे रूप आणि भक्ताची भक्ती पाहून माता रुक्मिणी देखील भारावून गेल्या. त्यांनी विचार केला की आता विठ्ठल इथेच भक्तासाठी थांबणार आहेत. पण जरी त्यांचा विठ्ठलावरचा राग संपला होता,
तरी द्वारकेत झालेल्या मान अपमानामुळे त्यांनी एक निश्चय केला. त्यांनी ठरवले की त्या विठ्ठलासोबत एकाच सिंहासनावर किंवा एकाच गाभाऱ्यात बसणार नाहीत. त्या विठ्ठलाच्या पाठीमागे स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्व जपून राहतील. पती पत्नीमधील या गोड रुसव्याचे आणि माता रुक्मिणीच्या स्वतंत्र स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून त्यांनी विठ्ठलापासून काही अंतरावर आपले स्थान निश्चित केले. म्हणूनच पंढरपुराच्या मुख्य मंदिरात विठ्ठलाची मूर्ती पुढे गाभाऱ्यात आहे, तर विठ्ठल मंदिराच्या अगदी पाठीमागच्या भागात माता रुक्मिणीचे स्वतंत्र आणि अतिशय सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे. धार्मिक कथेसोबतच जर आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलाला केवळ देव मानले जात नाही, तर विठू माऊली म्हणजेच आई मानले जाते. विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये माता आणि पिता या दोघांचेही गुण भक्तांना दिसतात. विठ्ठल हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत म्हणून मध्यभागी आहेत, तर रुक्मिणी माता या विठ्ठलाच्या पाठीशी राहून जगाचे कल्याण करत आहेत, अशी भक्तांची श्रद्धा आहे. आजही पंढरपुराला जाणारा प्रत्येक वारकरी किंवा भक्त आधी विठ्ठलाचे दर्शन घेतो आणि त्यानंतर मंदिराच्या पाठीमागे जाऊन रुक्मिणी मातेचे दर्शन घेतो. विठ्ठलाचे दर्शन रुक्मिणी मातेच्या दर्शनाशिवाय अपूर्ण मानले जाते. तर ही होती पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिर वेगवेगळी असण्यामागची खरी आणि संपूर्ण कथा. पती पत्नीमधील पवित्र रुसवा, भक्ताची भक्ती आणि मातेचा स्वाभिमान या सर्वांचा त्रिवेणी संगम आपल्या पंढरपुरात पाहायला मिळतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन ऐतिहासिक आणि धार्मिक कथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.